मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण इथे पाहतो की घरातली लाईट बंद असते। याच संधीचा फायदा घेऊन रमा अंधारातच वरती चाललेली असते, पण इतक्यात अचानक लाईट्स येतात आणि रमाला दिसतं की सगळेजण हॉलमध्येच आहेत। मग रमाचा नाईलाज होतो, रमाला सुद्धा पुढे यावं लागतं। आता संध्या तर रमावर खूपच जास्त चिडलेली असते, त्यामुळे आता ती रमाला जाब विचारत असते, काय गं पोट्टे, कुठे गेली होती एवढ्या रात्रीची? आणि हे बघा, लक्षात ठेवतो एक गोष्ट, उगाचच्या उगाच आमच्याबरोबर खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको, आम्हाला सगळं खरं माहिती आहे। त्याबरोबर आता अण्णासाहेबसुद्धा रमाला म्हणतात, रमा काय प्रकार आहे हा सर्व? तुला मी तुझा बाप आहे या गोष्टीचं तरी भान आहे का नाही? अगं, 4 चौघांसमोर माझं नाक कापलं गेलं ना आज, त्याचं काय? त्यावर रमा म्हणते, पण एक मिनटं, मी का खोटं बोलू? आणि मी काय केलं अण्णा? हे बघा, साई आणि मी आज डिनरला जाणार होतो, पण अक्षयने जे काही केलं त्यामुळे साईंनी आमचं डिनर कॅन्सल केलं। मी साईंना विचारलं की साई काय घडलं आहे का, काही स्ट्रेस आहे का, काही काम आहे का, पण साईंनी मला काही सांगितलं नाही। मी वरती खोलीत जात होते तेव्हा आई आल्या माझ्याकडे आणि आईंनी मला अक्षयने ती दिलेली चिठ्ठी दाखवली। मग त्यांनी ती चिठ्ठी दाखवल्यावर मलासुद्धा राग आला आणि म्हणून मी अक्षयला जाब विचारायला गेले। त्याबरोबर आता साई म्हणतो, बास झालं, आतापर्यंत मी बोलत नव्हतो, पण आता तू मला बोलायला भाग पडलायस। त्यावर रमा म्हणते, साई, त्याबरोबर साई म्हणतो, थांबा। आणि मग तो आता लगेचच त्याच्या आईला विचारतो, काय हेतू होता माय तुझा हे सगळं करण्यामागे, काय हेतू होता? आता साईने हा असा संध्याला प्रश्न विचारल्यामुळे संध्या म्हणते, साई अरे काय बोलून राहिला पोट्ट्या तू? त्यावर साई म्हणतो, बरोबरच बोलतोय ना मी माय, तूच सांगितलं ना रमांना त्या सगळ्याबद्दल, काय गरज होती तुले रमाना सगळं सांगायची? सांग ना, कशाला सांगितलं तू त्यांना सगळं? म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे घडलं ना, रमा तिकडे गेल्या, त्यांनी त्या अक्षयला जाब विचारला, बरोबर ना, सगळं तुला हवं होतं तसंच तर झालं। त्याबरोबर आता संध्या म्हणते, साई अरे, त्यावर साई म्हणतो, आई बरोबर बोलून राहिलो मी, कळलं ना, तू माझी माय आहेस ना, त्यामुळे तुझ्या मनात काय की नाही हे फक्त मीच ओळखू शकतो आणि मी बरोबर ओळखतो तुले, कळलं ना, तुझ्या मनात डोक्यात कधी काय असते कधी काय नाही हे सगळं मला जितकं चांगलं कळतं की नाही, तितकं चांगलं कोणालाच नाही कळू शकत, कारण तू माझी माय आहेस, कळलं ना। त्याबरोबर मग मात्र आता संध्याला खूपच जास्त वाईट वाटतं आणि संध्या म्हणते, म्हणजे तुला काय वाटून राहिलं की हे सगळं मी जाणून बुजून केलं? अरे हे सगळं मी तुझ्याच भल्यासाठी केलं ना रे। त्याबरोबर आता अण्णासाहेबसुद्धा म्हणतात, म्हणजे संध्याताई, हे सगळं तुम्ही केलं होतं तर बघा, तुमच्यामुळे मी उगाच माझ्या मुलीला बोललो, खरंच तुम्ही हे जे काही वागलात ना ते चुकीचं होतं, तुम्हाला असं वागायची खरं तर काहीच गरज नव्हती, हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? त्याबरोबर संध्या म्हणत असते, अरे काऊन कळून नाही राहिलं तुम्हाला दोघांना? ही रमा चुकली आहे, तुम्ही तिले जाब विचारा, मले कशापायी तुम्ही दोघं जाब विचारून राहिले रे? अरे पोट्ट्या, मी जे काही केलं ते तुझ्याच चांगल्यासाठी केलं ना। त्याबरोबर साई म्हणतो, आई तुला काय गरज होती रमाना ती चिठ्ठी दाखवायची किंवा त्यांना त्या चिठ्ठीबद्दल काहीतरी सांगायची? सांग ना, काय गरज होती तुले? त्याबरोबर आता लगेचच संध्या म्हणते, अच्छा म्हणजे माझी चूक झाली का? बरोबर, आता काय, आता सगळ्या वेळी तुला मीच चुकीची दिसणार ना, कारण ही रमा तुला बरोबर वाटत असते प्रत्येक वेळी, आता काय आई चुकतेच। त्याबरोबर मग मीच आता इकडनं निघून जाते असं म्हणत संध्या तिकडनं निघून जाते। साई म्हणतो, ठीक आहे, जशी तुझी इच्छा। आता खरं तर साई हे जे काही वागत असतो ते रमालासुद्धा जरा खटकत असतं, पण रमा आता काही बोलत नसते, कारण साई आणि त्याच्या आईमध्ये पडणं रमालाही योग्य वाटत नाही। माझ्या आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो, एवढं बोलून साई तिकडनं निघून जातो। त्याबरोबर मग अण्णासाहेबसुद्धा उठतात आणि रमाला म्हणतात, रमा माफ कर मला, मी खरंच तुझ्यावर अविश्वास नको दाखवायला हवा होता, साईच्या विश्वासाला कधी तडा देऊन जाऊ नकोस, आणि अण्णा तिकडनं निघतात। त्यानंतर इकडे आता मुकारदमांच्या घरी सगळेजण छान एकत्र बसून सकाळ सकाळ नाश्ता करत असतात। तर आता इकडे अक्षय म्हणत असतो की प्लॅन यांनी असा जबरदस्त केला होता की रमा सापडणं शक्य झालंच नसतं। त्यावर लगेचच शशिकांत मुकारदम हसतात आणि आता ते म्हणतात, चेअर्स। त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो, बाबा। त्याबरोबर शशिकांत मुकारदम म्हणतात, अरे सवय रे सवय, बरं, पण रमा घरी लवकरच परत येणार याची शाश्वती तर तुम्हा सगळ्यांना मिळाली ना। त्याबरोबर आता आर्था आणि आरोही दोघीही खूप खुश असतात, कारण रमा घरी परत येण्याचा आनंद
आजीला आणि त्या दोघींना खूपच जास्त झालेला असतो. त्याबरोबर इकडे आता संध्या ही निघून चाललेली असते. इतक्यात रमा मागून येते आणि रमा आता संध्याला म्हणत असते, आई आहो थांबा ना, आई थांबा, काय चाललं आहे तुमचं? अहो तुम्ही अशा कुठे निघून चाललाय? प्लीज तुम्ही कुठेच निघून जाऊ नका ना, ऐका ना माझं. त्याबरोबर संध्या म्हणते, कशाला थांबू? त्याबरोबर रमा म्हणते, तुम्हाला राग आला आहे ना साईंच्या वागण्याचा, हवं तर मी साईंच्या वतीने तुमची माफी मागते, पण प्लीज आई अशा घर सोडून जाऊ नका हो प्लीज. त्याबरोबर आता संध्या म्हणत असते, पण मी इथे राहून करू काय? माझ्या पोट्ट्यालाच वाटतं ना की मी काही कामाची नाही, मी अशीच तुला फक्त त्रास देत असते, मग मी जातेच ना निघून, माझा इथे थांबण्याला काही उपयोग आहे का आता? त्यावर रमा म्हणते, आई हो तसं नाही आहे. त्याबरोबर संध्या म्हणते, मग कसं आहे ते आता तू सांग मले, तुला तर हेच हवं आहे ना की साईच्या बाजूने बोलणार कोणी नको, काही नको, म्हणजे कसं तुले तर रान मोकळंच होऊन जाईल. त्यावर रमा म्हणत असते, आई हो असं का म्हणताय तुम्ही, आणि असा विचार तरी का करताय, माझ्या मनात असं काही नाही आहे. त्याबरोबर संध्या म्हणते, हे बघ रमा, नाही तुझ्या मनात काय आहे ना हे एक वेळ मला कळत नसेल, पण तुझ्या डोळ्यात काय आहे ना ते मात्र मला बरोबर कळतं. तुझं माझ्या मुलावर साईवर काडी मात्रही प्रेम नाही आहे, बरोबर बोलतीये ना मी? त्यावर रमा म्हणते, आई अहो असं काय करताय तुम्ही, ऐका ना माझं जरा. नाही माहीत मला माझं साईंवर प्रेम आहे का नाही, खरंच नाही माहीत, कारण मी कधी साईंकडे त्या नजरेने पाहिलंच नव्हतं ना, मला वेळ लागेल ना थोडाफार. त्यावर संध्या म्हणते, अगं तुझ्या मनात काय मग ते सांगून मोकळी हो. त्याबरोबर रमा म्हणते, तेच सांगते आज, ऐका तुम्हाला सांगते. आणि मग रमा सांगायला लागते की आई अहो मी साईंकडे फक्त माझा एक चांगला मित्र इतक्याच भावनेने कायम पाहत राहिले होते, कळलं का तुम्हाला? आणि त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल त्या सर्व भावना निर्माण व्हायला जरा वेळ लागेल ना, आणि या सगळ्यात तुम्ही खरं तर माझी मदत केली पाहिजे, पण नाही, तुम्ही प्रत्येक वेळी काय करता, तुम्ही माझा भूतकाळ म्हणजे अक्षय त्यांचा विषय घेऊन आपल्या घरात बसलेले असता. प्रत्येक वेळी येता जाता बसता उठता तुम्ही त्यांच्यावरून मला टोमणे मारत असता. मग सांगा ना, या सगळ्या वेळी मी कसं काय अक्षयला विसरू शकणार आहे आणि कशी मी साईच्या जवळ येणार आहे? त्यावर संध्या म्हणत असते, तेच तर बघायचं होतं ना मले तुझी परीक्षा घ्यायची होती, कळलं का तुले? आता लक्षात ठेव, आतापर्यंत मी हे सगळं मुद्दाम केलं आणि यापुढे सुद्धा मी हे सगळं मुद्दाम करत राहणार. त्यावर रमा म्हणते, म्हणजे आई? त्याबरोबर संध्या म्हणते, हां तुला काय वाटलं मी खरोखर घरबीर सोडून चालली की काय? नाही आहे, मी कुठे जातबीत नाही आहे, मले फक्त हे एवढं बघायचं होतं की तू मले थांबवते की नाही, पण नाही, तू येऊन मले थांबवलं, म्हणजे तुझ्या मनात माझ्या पोट्ट्याबद्दल थोडं तरी काहीतरी आहे. चला हे एक बरं झालं, पण आता एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेवायची, आता इथून पुढे अक्षय तुला कितीही जवळचा वाटला तरी तुला राहायचं साईजवळच आहे. अक्षयजवळ तुझं कितीही चांगलं काही असलं तरी तुला करायचं आहे साईसोबतच सगळं, कळलं ना? आणि प्रत्येक वेळी माझी नजर असणारी बरे तुझ्यावर. आता बघ मी तुझी परीक्षा घेते एवढं लक्षात ठेव, प्रत्येक वेळी लक्षात ठेव. आणि मग आता संध्या तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मग संध्याने आता इरावतीला फोन केलेला असतो. इरावती आणि आता संध्या ह्या दोघीजणी बोलत असतात. आता संध्या ही इरावतीला म्हणत असते की मी चांगलं नाटकच केलं ना, घरातून निघूनच जाते असं म्हटलं होतं, पण मग रमाने थांबवलं मला. त्याबरोबर इरावती म्हणते, वाह काय उत्तम केलंयस तू, शाब्बास शाब्बास संध्या. त्यावर संध्या म्हणत असते, आणि चांगली झाडूनसुद्धा काढली आहे मी त्या पोट्टीला आता. त्याबरोबर इरावती म्हणते, रमाला का झाडलंस? नाही म्हणजे झाडलंस ते काही चुकीचं केलेलं नाहीच आहेस तू, ते चांगलंच केलंस तू, पण का झाडलंस का, नेमकं घडलं काय? त्यावर मग आता संध्या तिला घडलेला सर्व प्रकार सांगते. इतक्यात त्या ठिकाणी आता तारा आलेली असते. तारा येते आणि म्हणत असते, ग्रॅनी तुला माहिती आहे का बाहेर काय सुरू आहे ते? त्याबरोबर लगेचच आता इरावती ही संध्याला म्हणते, संध्या मी करते तुला नंतर, आणि ती फोन ठेवून देते. आणि मग आता ती लगेचच आता इकडे म्हणायला लागते ताराला, मला कसं माहीत असेल मी आतमध्ये आहे, मग बाहेर काय घडतं आहे ते? त्याबरोबर आता तारा सांगू लागते की शशी आजोबा आणि मामा तर खूपच खुश आहेत, कारण त्यांनी त्या रमाबरोबर कॅन्डल लाईट डिनर जे प्लॅन केलं होतं अक्षय मामाचं ते सक्सेसफुल झालं ना म्हणून. आणि तुला माहिती आहे का, आजी तर खूपच जास्त खुश आहे, म्हणजे अगदी विक्ट्री सेलिब्रेट करतायत सगळे बाहेर. त्याबरोबर ती म्हणत असते, हे शशीदादाचं हेच मला पटत नाही, नाही म्हणजे आधी
आधी तर याला काही पडलेलीच नसते, हा येतसुद्धा नाही, बघतसुद्धा नाही इकडे ढुंकून, आणि नंतरनं मग असा अचानक उगवतो कुठून तरी आणि सगळ्यांना कवेत घ्यायला बघतो, सगळ्यांना आपलंसं करायला बघतो. करतायत ना विक्ट्री सेलिब्रेट, ठीक आहे, करू देत ना, आता यांना विक्ट्री सेलिब्रेट करूच दे. मग बघ यांना कसं मी धाडकन जमिनीवर आणून पाडते ते. त्यावर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते, म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस आजी? त्याबरोबर आता इरावती म्हणते, म्हणजे 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 कुत्र्याचे हात वाघाचे पाय, कळलं? तू एक काम कर आजी, पणजी आजी, पंचपक्वान्न बनवायचं म्हणते ना? त्यावर ती म्हणते हो. त्याबरोबर लगेचच मग आता ती सांगते, एक काम कर, जा आणि जाऊन बघून ये काय काय बेत आहे. त्यावर लगेचच तारा म्हणते ओके, आणि मग लगेचच आता आतमध्ये ती असते, ती उठून बाहेर जाऊ लागते आणि आता ती बघणार असते की आता पार्वती काय काय स्वयंपाक करते. मग आता इरावतीच्या डोक्यात एक फालतू प्लॅन आलेला असतो आणि इरावती पुन्हा एकदा संध्याला कॉल करते आणि आता ती संध्याला सांगते की संध्या, साईने जिंकावं असा माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्यावरती म्हणते जिंकावं म्हणजे? त्यावर इरावती म्हणते अगं अशी कशी गं तू? आता अक्षयने साईला हरवलं ना कालच्या चॅलेंजमध्ये, मग आता साईने जिंकावं अशी तुझी इच्छा नाही आहे का? त्यावर संध्या म्हणते हो आहे की. त्याबरोबर लगेचच आता मग ती म्हणते की मग माझ्याकडचा प्लॅन ऐक, आणि मग आता लगेचच इरावती संध्याला प्लॅन सांगते. त्याबरोबर आता संध्याला तो प्लॅन आवडतो. इरावती म्हणते मग आता सगळं असंच घडलं पाहिजे, कळलं का? त्यावर आता लगेचच संध्यासुद्धा हसते आणि म्हणते तुम्ही काही काळजीच करू नका ना, आता बघाच तुम्ही मी कसं सगळं व्यवस्थित करते ते, आणि जरा साईलासुद्धा तयार करावं लागेल मला. त्याबरोबर इरावती म्हणते कर कर, साईला तयार कर. बरं चल आता मी ठेवते फोन, तयारी करायला हवी. आणि मग आता ती तयारीला लागते. त्याबरोबर इकडे साई फोनवर बोलत असतो, काय केळवण आला? नाही 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 जमणार नाही आहे आम्हाला, नाही 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 खरंच जमणार नाही, नाही नाही प्लीज नाही जमणार. इतक्यात त्या ठिकाणी रमा येते. त्याबरोबर साई लगेचच हातातला फोन ठेवून देतो आणि आता तो रमाला म्हणतो, रमा आहो इकडे तुम्ही? त्यावर रमा म्हणते हो, मला माहिती आहे तुम्ही काहीही नाश्ता वगैरे केला नसणार आहे घरून निघताना, म्हणून तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले, सोबतच नाश्ता करूया. आणि मग आता रमा आणि साई हे दोघंजणं नाश्ता करायला बसतात. आता नाश्ता करतानासुद्धा साई रमाला म्हणतो, रमा काल मायने जे काही केलं त्यासाठी खरंच मी तुम्हाला सॉरी म्हणून राहिलो हां, खरंच सॉरी. त्यावर रमा लगेचच साईकडे प्रेमाने बघते आणि म्हणत असते, साई प्रत्येक वेळी कसं कळतं हो तुम्हाला माझ्या मनातलं? त्यावर साई म्हणत असतो, रमा कारण तुम्ही खूप चांगल्या. त्यावर रमा म्हणते, साई इतका विश्वास कसा ठेवता तुम्ही माझ्यावर आणि इतकं चांगलंही कसं वागता माझ्याबरोबर? त्यावर साई म्हणतो, रमा कारण तुम्ही तितक्या चांगल्या आहात, खरंच कळलं का तुम्हाला? त्यानंतर मग साई आणि रमा हे दोघंही जण नाश्ता करू लागतात आणि आता अचानक खात असताना पुन्हा एकदा साईचा फोन वाजलेला असतो. आता फोन वाजल्याबरोबर साई लगेचच फोन घेतो आणि आता तो फोनवरती बोलत असतो. रमा मात्र शांतपणे त्याच्यासमोर बसलेली असते. आता साई हा फोनवरती सांगत असतो, पुन्हा तुमचं तेच सुरू झालं का? त्याबरोबर मग तो पहिला फोन कट करून देतो. तर रमा म्हणते, साई आज आपण बाहेर जायचं का? कालचं जाणं तर रद्द केलं होतं ना तुम्ही? साई म्हणतो हो चालेल जाऊयात ना. इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजतो. साई फोन घेतो आणि म्हणत असतो, नाही जमणार हो आम्हाला, केळवण वगैरे नको ना, प्लीज नको नको, नाहीच जमणार. त्याबरोबर आता साई फोन कट करतो आणि रमा म्हणते, अहो का नाही जमणार केळवण वगैरे आपल्याला? जमायला हवं की. आणि हे बघा साई, मला माहिती आहे प्रत्येक वेळी तुम्ही ना सगळं मुद्दा माझ्यामुळे मला त्रास वाटू नये म्हणून कॅन्सल करता, पण आता नाही आहे. आता आपलं लग्न आहे ना, आपण सगळं छान साजरं संगीत करायचं आणि एन्जॉयसुद्धा करायचं. आपण जाऊयात ना साई केळवणाला. त्याबरोबर साई म्हणतो, अहो रमा नको. त्यावर रमा म्हणते, नाही नाही नको कसं? मला माहिती आहे ना तुम्हाला तर जायचं असणारच आहे, पण तुम्ही माझ्यासाठी नको बोलताय. त्यामुळे आपण केळवणाला जायचं, कळलं? आपण जाऊया. मी पटकन रेडी होऊन येते आणि मग रमा ही आत्ता तिकडनं रेडी व्हायला घरी येते. रमा छान तयार वगैरे व्हायला जाते, तर इकडे आता इरावती स्वतःच्या हाताने टेबल डेकोरेट करत असते. इतक्यात आता तिकडे बाकीचे सगळे सदस्य घरातले आलेले असतात. शशिकांत मुकादम म्हणतात, बाप रे आज चक्क इरावती टेबल डेकोरेट करते, काय मग नशीब आहे आमचं. त्यावर इरावती म्हणते, हो मग आता एवढं करायला नको. त्याबरोबर आता लगेचच आई आजी म्हणतात, वा 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 उत्तम, चला. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अक्षयसुद्धा येतो आणि म्हणत असतो, अरे वा झालं ना सगळी तयारी, मग चला चला आता पटपट जेवायला बसूया या. त्याबरोबर आता इरावती म्हणते, अरे जेवायला कुठे बसूया?
हे सगळं काही तुमच्यासाठी नाही आहे. त्यावर लगेचच आता शशिकांत म्हणतो, आमच्यासाठी नाही आहे मग? हे सगळं तू का केलं आहेस आणि कोणासाठी? त्यावर इरावती म्हणते, अरे तुमच्यासाठी हे एवढं टेबल वगैरे डेकोरेट करायला तुम्ही काय करून आलाय? गड जिंकून आलाय की एखाद्या राक्षसाला मारून त्याच्या तावडीतून कोणाला सोडवून घेऊन आलाय काय? त्याबरोबर मग आता रमा आणि साई हे अक्षयच्या दारात आलेले असतात. त्यावर आता रमा म्हणत असते, साई काय आहे? आपण पुन्हा अक्षयच्या दारात कशाला आलो? आपण आपल्या केळवणाला चाललो होतो ना. मग हा सगळा काय प्रकार आहे? इथे का थांबवली आहेत तुम्ही गाडी? साई मी काय विचारते तुम्हाला, तुम्ही काही बोलत का नाही आहात? त्यावर साई म्हणत असतो, रमा, जिथे एखाद्या कडू गोष्टीची सुरुवात होते ना, तिथेच एखाद्या गोड गोष्टीची सुद्धा सुरुवात झाली पाहिजे. त्याबरोबर आता रमा गप्प बसते आणि साईकडे बघते. त्यावर साई म्हणतो, तेच कळलं, म्हणून नको म्हणत होतो मी. यांनीच बोलवलं आज आपल्याला केळवणाला. त्याबरोबर मग मात्र आता रमा ही साईकडे बघू लागते. तर साई म्हणतो आता. त्याबरोबर इकडे शशिकांत मुकादम इरावतीला विचारत असतात, इरावती नक्की तू काय केलं आहेस? तू केळवणाला आज कोणाला बोलवलं आहेस? त्याबरोबर त्या ठिकाणी आता साई आलेला असतो आणि साई रमाला आतमध्ये घेऊन येत म्हणतो, मला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला. त्याबरोबर इरावती म्हणते की बसा बसा, तुम्ही बसा. मग ते दोघंजण आता जेवायला वगैरे बसलेले असतात. आता इरावती रमाला साईला घास भरवायला सांगते. रमा साईला घास भरवायला हात उचलते सुद्धा, पण इतक्यात अक्षयमध्ये येतो आणि अक्षय रमाच्या हातचा घास खातो. साई म्हणतो, अरे काय सुरू आहे तुझं? त्यावर आता अक्षय सांगत असतो की असं म्हणतात, लग्नघरात काम केलं ना की चांगली बायको मिळते म्हणून, आणि मला हीच बायको हवी आहे. त्याबरोबर सगळे अक्षयकडे बघू लागतात. तर साई त्याच्याकडे रागाने बघतो. मग अक्षय म्हणतो, हे म्हणजे अशीच बायको हवी आहे म्हणून मी खाल्लं. त्याबरोबर आता मग अक्षय आता म्हणत असतो की बघालच तुम्ही आता रमाच्या दारात अक्षयची आणि मुकादमांचीच वरात. त्याबरोबर साई हा मात्र हे सगळं रागाने बघत असतो. घरातल्या बाकीच्या सगळ्यांना भीती वाटलेली असते साईची, आता साई काय करेल अशी. तर आरोहीला मात्र खूप आनंद होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरांबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.